नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग अहमदनगर विभागीय गुणवत्ता कक्ष इयत्ता 5वी स्कॉलरशिप पाक्षिक सराव चाचणी क्रमांक 9 विषय मराठी, गणित, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता गुण 60 30 नोव्हेंबर 2024 रोजी झालेला पेपर आणि त्याची अचूक उत्तरे एकदम सोप्या पद्धतीने आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही ई स्टडी या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राइब करा, समोरचं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी झालेल्या पाक्षिक सराव परीक्षेच्या सर्व प्रश्नपत्रिकांची अचूक उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलवरती उपलब्ध आहेत। विद्यार्थ्यांनी ते सर्व व्हिडिओ जरूर पाहावेत। अधिक वेळ न घेता आपण आता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। भाग पहिला मराठी। प्रश्न पहिला, खालीलपैकी बालकवी म्हणून कोणास संबोधले जाते? आता बालकवी म्हणून आपणाला सर्वांना माहिती आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे। पर्याय क्रमांक 2 त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं टोपण नाव बालकवी असं आहे। प्रश्न क्रमांक 2, कवी यशवंत यांचं पूर्ण नाव काय आहे? आता यशवंत हे टोपण नाव आहे आणि त्या कवीचं पूर्ण नाव पर्याय क्रमांक 4 यशवंत दिनकर पेंढारकर। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 3, शाहू महाराजांना कोणती उपाधी लावली जाते? राजश्री हे चुकीचं आहे। लोकमान्य ही पदवी टिळकांसाठी आहे। महात्मा ही पदवी महात्मा गांधी आणि महात्मा फुले यांच्यासाठी आहे। तर पर्याय क्रमांक 4 राजर्षी शाहू महाराज ही त्यांना पदवी दिलेली आहे। शाहू महाराजांना राजर्षी, राजांचा आश्रय असलेला म्हणून राजर्षी ही पदवी शाहू महाराजांसाठी वापरली जाते। प्रश्न क्रमांक 4 पहा, मान मोडून काम केल्याशिवाय मान मिळत नाही। आता मान या शब्दाला अंडरलाईन केलेला आहे। तर या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ पर्यायामधून निवडा। पहा, या वाक्यामध्ये 2 ठिकाणी मान शब्द आलेला आहे, या ठिकाणी एक मान शब्द आलेला आहे। मान मोडून काम केल्याशिवाय मान मिळत नाही। आता कुठलंही काम केल्याशिवाय आपल्याला मान म्हणजे सन्मान मिळत नाही। थोडक्यात आता शरीराचा अवयव या अर्थाने नाही वापरलेला, हा पहिला शब्द शरीराचा अवयव या अर्थाने वापरलेला आहे, त्यामुळे चुकीचं आहे। नजराना हे सुद्धा चुकीचं आहे। मोठेपणा हे बरोबर आहे, कारण मान मिळतो म्हणजे आपल्याला मोठेपणा मिळतो। पर्याय क्रमांक 3। आता शेवटचा प्रश्न मराठी विषयाचा, मनी नाही भाव आणि देवा मला पाव या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ पर्यायामधून निवडा। तर भाव या शब्दाला अधोरेखित केलेला आहे। तर भाव या शब्दाचा अर्थ या ठिकाणी मनी नाही भाव आणि देवा मला पाव, देवाच्या संदर्भातला हा शब्द आहे, त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 भक्ती, कारण भाव या शब्दाचे अनेक अर्थ आहेत, दर, किंमत, त्यामुळे योग्य अचूक पर्यायाचा क्रमांक आहे पर्याय क्रमांक 1 भक्ती। पुढचा भाग पाहूया गणित विषयाचा। प्रश्न क्रमांक 6, एका आयताकार भूखंडाची लांबी 120 मीटर व रुंदी 80 मीटर असल्यास त्या आयताचे क्षेत्रफळ किती? पहा, आपल्याला आयताची लांबी दिलेली आहे आणि रुंदी दिलेली, लांबी आपल्याला 120 मीटर दिलेली आहे आणि रुंदी दिलेली आहे 80 मीटर। आता आयताचं क्षेत्रफळ आपल्याला विचारलेलं आहे। तर आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला माहिती आहे, आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, म्हणजे लांबीचा आणि रुंदीचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला त्या आयताचं क्षेत्रफळ मिळून जाईल। आता लांबी या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे 120 आणि रुंदी आहे 80। आता हा गुणाकार करून घेऊ आपण। एकक स्थानचे जे 2 शून्य आहेत ते अगोदर मांडून घेऊ। आता उरलेल्या संख्यांचा गुणाकार करू। या ठिकाणी 12 शिल्लक राहिला आणि या ठिकाणी 8 शिल्लक राहिले। 12चा आणि 8चा गुणाकार केला, 12 96, तर आपल्याला उत्तर मिळालंय 9600। आणि या ठिकाणी क्षेत्रफळ आहे, त्यामुळे आपल्याला क्षेत्रफळाचं एकक माहिती आहे, प्रमाण दिलेलं आहे मीटर मध्ये, त्यामुळे उत्तर येईल चौरस मीटर, 9600 चौरस मीटर। पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 7, एका चौरसाचे क्षेत्रफळ
144 चौरस सेंटीमीटर असल्यास त्या चौरसाची परिमिती किती असेल? आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ दिले आणि परिमिती विचारलेली आहे. आता आपल्याला कोणत्याही चौरसाची जर परिमिती काढायची असेल तर त्याची आपल्याला बाजू माहीत असणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला चौरसाची बाजू माहीत नाही, दिलेली नाही आणि आपल्याला क्षेत्रफळ दिलेलं आहे. त्या क्षेत्रफळावरून आपल्याला चौरसाची बाजू काढावी लागेल. म्हणजे ही चौरस आकृती आहे आणि त्याचं क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे 144 चौरस सेंटीमीटर आणि या क्षेत्रफळावरून आपल्याला त्या चौरसाची बाजू काढावी लागेल. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू, अर्थात बाजूने बाजूला गुणायचं, थोडक्यात त्याचा वर्ग म्हणजे बाजूचा वर्ग. आणि आपल्याला या ठिकाणी बाजूचा वर्ग आपल्याला शोधायचा आहे, तो दिलेला आहे 144 आणि बाजू जर काढायची असेल तर आपल्याला त्याचं वर्गमूळ काढावं लागणार आहे. आता 144 वर्गमूळ आपल्याला माहिती आहे 12, कारण 12चा वर्ग 144 आहे, त्यामुळे बाजू आलेली आहे 12 सेंटीमीटर. आता बाजू मिळाल्यानंतर आपण काय करायचं आहे, आता त्या चौरसाची परिमिती काढायची आहे. परिमिती म्हणजे काय? चौरसाच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज आणि सूत्राचा जर वापर केला तर 4 गुणिले बाजू, आपण बाजूची 4 पट करायचे. आता बाजू आपल्याला मिळालेली आहे 12, या ठिकाणी 12 टाकायचे. आता हा जर आपण गुणाकार केला 4 गुणिले 12 12 चौक 48 आणि परिमिती असल्यामुळे या ठिकाणी फक्त सेंटीमीटर असं लिहायचं आहे, कारण ते आपल्याला फक्त माप मोजायचं असतं आणि क्षेत्रफळामध्ये सर्व जागा मोजायची असते, त्यामुळे त्या ठिकाणी चौरस शब्द टाकत असतो. पर्याय क्रमांक 2 48 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 8 पहा. 1 चौरस मीटर भूखंडाची किंमत 1500 रुपये असल्यास 10 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती भूखंडाची किंमत किती? तर आपल्याला 1 चौरस मीटर भूखंडाची किंमत दिलेली आहे. म्हणजे 1 चौरस मीटरचा दर दिलेला आहे, तो आहे 1500 रुपये आणि त्याच्यावरून आपल्याला पूर्ण भूखंडाची किंमत काढायची आहे. तर बाजू आपल्याला 10 मीटर दिलेली आहे, म्हणजे चौरसाची अशी चौरस जागा आहे आणि त्याचा आपल्याला दर विचारलेला आहे, किंमत काढायची आहे. तर चौरसाची आपल्याला आकृतीवरून आपल्याला चौरसाचे दिलेल्या माहितीवरून आपल्याला काय करावं लागणार आहे, त्या भूखंडाचे क्षेत्रफळ काढावं लागणार आहे. आता भूखंडाचे क्षेत्रफळ आपल्याला काढताना काय करावं लागेल, बाजूने गुणावं लागेल, कारण भूखंडाचा आकार हा चौरस आकार आहे आणि चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र या ठिकाणी बाजू गुणिले बाजू, अर्थात बाजूचा वर्ग. या ठिकाणी आपल्याला दिलेली 10 ला 10 ने गुणलं तर उत्तर येते 100 आणि 100 हे चौरस मीटर मध्ये आहेत. आता आपल्याला पूर्ण भूखंडाची किंमत जर काढायची असेल तर आपल्याला 1 चौरस मीटरच्या दराला गुणावं लागणार आहे. 1 चौरस मीटरचा दर आहे 1500 रुपये आणि संपूर्ण भूखंडाची जर किंमत काढायची असेल तर 100 गुणिले आपल्याला 1500 करावं लागेल 1500, कारण टोटल क्षेत्रफळ म्हणजे एकूण क्षेत्रफळ आपल्याला 100 चौरस मीटर आलेलं आहे आणि एका चौरस भूखंडाची किंमत आहे 1500. आता हा गुणाकार करताना चुका होऊ नये म्हणून आपण काय करू, हे जे 4 शून्य आहेत ते अगोदरच या ठिकाणी मांडून ठेवू. 1 2 3 आणि 4. आता या ठिकाणी शिल्लक राहिले 15. 15 1 15. आता ही संख्या एकूण 6 अंकी आहे. आपण चिन्ह जर दिले तर 1,50,000 हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे आणि ते रुपयामध्ये असणार आहे 1,50,000. 1,50,000 पर्याय क्रमांक 2 मध्ये त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 पहा. 5 चौरसाच्या घडणीला टिंबटिंब असे म्हणतात. तर 5 चौरसाची जी घडण आहे, घडण म्हणजे नेट्स, थोडक्यात आपल्याला त्रिमिती आकृतीची द्विमिती रचना म्हणजेच त्याला आपण नेट्स किंवा घडणी असे म्हणतो. तर 5 घडीने पेंटोमिनो हे त्याचं उत्तर आहे. पेंटागॉन नाही ना, पेंटा म्हणजे काय,
5 आणि गॉन म्हणजे पंचकोन असलेली आकृती। पर्याय क्रमांक 2 पेंटोमिनो। हा प्रश्न सुद्धा बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। शेजारील आकृती दुमडून घन बनवल्यास ए च्या विरुद्ध पृष्ठावर कोणते चिन्ह येईल? पहा, आपल्याला नेट्स दिलेली आहे, घनाची घडणी दिलेली आहे आणि त्याच्या पृष्ठांच्या बाजूवर असणाऱ्या अक्षरांची माहिती दिलेली आहे। आता आपल्याला ए च्या विरुद्ध पृष्ठावर कोणतं अक्षर येईल किंवा चिन्ह येईल ते विचारलेलं आहे। तर ए च्या विरुद्ध पृष्ठावर आपण ए च्या लगत जे अक्षर येणार आहे ते सोडून समोरच्या बाजूची म्हणजे समोरच्या बाजूवर असणारं अक्षर आपल्याला शोधायचं आहे। तर एल च्या विरुद्ध पृष्ठावर आर येणार आहे। पहा, एल च्या समोर आर येणार आहे आणि सी च्या समोरच्या पृष्ठावरती एम येणार आहे आणि हे जे ए हे अक्षर आहे त्याच्या ए च्या विरुद्ध पृष्ठावर टी हे अक्षर असणार आहे। ए च्या विरुद्ध पृष्ठावर टी हे अक्षर असणार आहे। थोडक्यात ही दोन्ही अक्षर एकमेकांच्या लगत नसणार आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 टी हे त्याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11 पहा, पहिली त्रिकोणी संख्या 3 मानली तर क्रमाने येणारी 5वी त्रिकोणी संख्या कोणती? पहा, आता त्रिकोणी संख्या आपल्याला सर्वांना माहिती आहे। पहिली त्रिकोणी संख्या तसं पाहिलं तर 1 आहे, परंतु त्यांनी आपल्याला 1 च्या ऐवजी 3 मानले असे विचारलं। आपण पहा, त्रिकोणी संख्या लिहून घेऊ। 1 3 6 10 15 21 28 या पद्धतीने। आणि पहिली त्रिकोणी संख्या 1 न मानता त्यांनी 3 ला पहिली संख्या मानलेली आहे। तर क्रमाने येणारी 5वी कोणती असेल? 3 ला जर 1 मानला तर 6 ही 2 नंबरला येईल, 10 3 नंबरला आणि 15 ही 4 नंबरला येईल आणि 5 नंबरला येईल 21। पर्याय क्रमांक 1 21। प्रश्न क्रमांक 12 पहा, इष्टिका चितीच्या कडांपेक्षा घनांच्या शिरोबिंदूची संख्या कितीने कमी अथवा जास्त आहे? पहा, इष्टिका चिती असो आकृती किंवा घन आकृती असो तर त्यांच्या घटकांची माहिती ही समान आहे। इष्टिका चिती आणि घन यांच्या घटकांची माहिती समान आहे, म्हणजे पृष्ठे त्यांचे समान आहेत। पृष्ठे पहा, पृष्ठे आपल्याला माहिती आहे घनाला आणि इष्टिका चितीला 6 पृष्ठे असतात, शिरोबिंदू 8 असतात आणि बाजू किंवा कडा या 12 असतात। आता या ठिकाणी इष्टिका चितीच्या कडा, आता कडांची संख्या आपल्याला माहिती, इष्टिका चितीच्या कडा त्या आहेत 12, म्हणजे कडांची संख्या आहे 12 आणि घनांच्या शिरोबिंदूंची संख्या या 12 पेक्षा घनांच्या शिरोबिंदूंची संख्या, आता शिरोबिंदूंची संख्या आपल्याला माहिती आहे 8 आहे। ती घनाच्या आणि इष्टिका चितीच्या शिरोबिंदूची संख्या ही समान आहे, ती आहे 8। आता शिरोबिंदूंची संख्या विचारलेली आहे आपल्याला। 8 ही संख्या 12 पेक्षा कशी आहे? कमी आहे। 8 ही संख्या 12 पेक्षा कमी आहे आणि ती आहे 12 तून 8 गेले 4, म्हणजे ती 4 ने कमी आहे। पर्याय क्रमांक 4 ने कमी। प्रश्न क्रमांक 13 ते 15 साठी सूचना आहेत। चित्ररूप माहितीच्या आधारे उत्तरे लिहा। प्रमाण दिलेलं आहे 1 = 35 स्टुडंट, म्हणजे 1 हे चिन्ह जे आहे त्याच्यामध्ये 35 विद्यार्थी असं आपल्याला हे प्रमाण दिलेलं आहे। आपल्याला चित्रालेखावरून खाली उत्तर लिहायचे आहेत। 13 नंबरचा हा प्रश्न पहा, हा 13 नंबरचा प्रश्न आहे। तक्त्यातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती? पहा, आवडणारा विषय आणि विद्यार्थी संख्या आपल्या समोर दिलेली, गणित, मराठी, इंग्रजी आणि विज्ञान। हा प्रश्न सोडवताना आपण काय करायचं आहे, 1 2 एकूण किती विद्यार्थी आपल्याला काढायचे जर असतील तर टोटल आपल्याला चित्र मोजावं लागतील। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14, तर एकूण चित्र आहेत 14 आणि 14 ला आपण एक चित्राचं आहे प्रमाण 35, म्हणजे 14 आणि 35 यांचा गुणाकार केला तर तो येतोय 490। पर्याय क्रमांक 4 490, म्हणजे चित्रामध्ये एकूण 490 विद्यार्थ्यांची माहिती दिलेली आहे।
प्रश्न 14 पहा. 14 नंबरचा प्रश्न, गणित विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पहा. गणित विषय आवडणारे जे विद्यार्थी आहेत त्यांची संख्या पहा किती आहे. एकूण 5 चित्र आहेत. जे 5 गुणिले 35 केलं तर आपल्याला उत्तर मिळून जाईल. त्यानंतर इंग्रजी विषय आवडणाऱ्या विद्यार्थी संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. पहा, इंग्रजी विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, इंग्रजी विषय आवडणाऱ्या संख्या चित्र 2 आहेत. 2 गुणिले 35. तर हा गुणाकार तुम्ही जर न केला तर आपण काय करू, दोघातला जर फरक काढून घेतला, गणित आणि इंग्रजी यातील चित्रांचा जर फरक काढला तर तो येतोय 3. मग फरक 3 आहे म्हणजे 3 ने तुम्ही जर 35 ला गुणलं, 35 जुने 70 आणि 35 त्रिक 105, म्हणजे ती संख्या आहे 105. पर्याय क्रमांक 2 105. इंग्रजी विषय आवडणाऱ्या विद्यार्थी संख्येपेक्षा गणित विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही 105 ने जास्त आहे. आणि चित्रामध्ये जर आपण पाहिलं की गणित हा विषय सर्वात जास्त आवडणारा विषय म्हणून दर्शवलेला आहे. आता शेवटचा प्रश्न पाहूया. कमाल विद्यार्थी संख्या आवड असलेला विषय कोणता. आता कमाल म्हणजे विद्यार्थ्यांना हा अर्थ कळणार नाही. कमाल म्हणजे जास्तीत जास्त आणि किमान म्हणजे कमीत कमी. किमान आणि कमाल हे एकमेकाचे विरुद्धार्थी शब्द आहेत. तर आपल्याला आकृतीवरून आपण पाहिलं आताच गणित हा विषय विद्यार्थ्यांना जास्त संख्येमध्ये आवडत आहे. पर्याय क्रमांक 4. पुढचा भाग पाहूया. इंग्रजीचे प्रश्न पाहूया आता. इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन 16 to 17. प्रश्न क्रमांक 16 आणि 17 साठी काही सूचना दिलेल्या आहेत. रीड द पॅसेज केअरफुली अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. खालील पॅराग्राफ पॅसेज आपल्याला काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्याच्यावरून प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. Whom did Ashoka follow? Whom did Ashoka follow? या ठिकाणी जर पॅराग्राफ जर वाचला असेल तुम्ही तर he became followers of लॉर्ड बुद्धा. लॉर्ड बुद्धा ते फॉलो करतात. पर्याय क्रमांक 4 लॉर्ड बुद्धा. नेक्स्ट 17 नंबरचा प्रश्न पहा. हाऊ मेनी क्वालिटीज. क्वालिटीज म्हणजे गुण. हाऊ मेनी म्हणजे किती. हाऊ मेनी क्वालिटीज ऑफ अशोका आर मेन्शन इन द पॅसेज. मेन्शन म्हणजे उल्लेख करणे. पॅसेज मध्ये उल्लेख केलेल्या अशोकांचे गुण, सम्राट अशोकाचे गुण आपल्याला संख्येत विचारलेले आहेत. ते किती आहेत पॅसेज मध्ये उल्लेख झालेले. तर या ठिकाणी पॅसेज जर सुरुवातीपासून बारकाईने वाचला तर पहा. अशोका हॅड बीन ग्रेट रुलर. हे सुद्धा एक क्वालिटी आहे, गुण आहे. म्हणजे आदर्श राज्यकर्ता, महान राज्यकर्ता. त्यानंतर पहा ही वॉज अ व्हेरी नोबल एम्पेरर. म्हणजे तो थोर सम्राट होता. म्हणजे हे क्वालिटी आहे 2 नंबर. त्यानंतर ही वॉज व्हेरी काइंड म्हणजे खूप दयाळू. हे सुद्धा एक क्वालिटी दर्शवणार आहे. टू द पीपल ही बिकेम फॉलोअर ऑफ लॉर्ड बुद्धा. या ठिकाणी एक ग्रेट रुलर, नोबल एम्पेरर अँड व्हेरी काइंड हे 3 गुण आलेले आहेत. पर्याय क्रमांक 2 3. ऑप्शन नंबर 2 3. रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड डिसाइड विच वर्ड विल मेक द सेंटेन्स मिनिंगफुल. खाली दिलेलं वाक्य वाचायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्थपूर्ण वाक्य तयार होण्यासाठी योग्य शब्द आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. दे बिगेन देअर वर्क इन द मॉर्निंग. इन द मॉर्निंग म्हणजे सकाळची वेळ असते, लवकर, अर्ली. ऑप्शन नंबर 4 अर्ली. बिगेन म्हणजे सुरुवात करणे, देअर वर्क म्हणजे त्याने त्याचे काम लवकर सुरू केले, लवकर सकाळी सुरू केले, इन द मॉर्निंग. ऑप्शन नंबर 4 अर्ली. क्वेश्चन नंबर 19. रीड द सेंटेन्स अँड चूज द करेक्ट ऑप्शन. खाली दिलेले वाक्य वाचायचे आणि योग्य पर्याय निवडायचा आहे. वी ... कबड्डी लास्ट इयर. आता लास्ट इयर याचा अर्थ गेल्या वर्षी. आता गेल्या वर्षी म्हणजे ही कबड्डी खेळलेला आहे, तो गेल्या वर्षी खेळलेला आहे, म्हणजे ती क्रिया घडून गेलेली आहे. विल प्ले म्हणजे भविष्य काळातले आहे, ते होणार नाही. प्ले म्हणजे खेळत आहे, प्लेड. त्याला भूतकाळी क्रियापद आहे, ईडी लागलेला आहे, त्यामुळे प्लेड. ऑप्शन नंबर 3 प्लेड. वी प्लेड कबड्डी लास्ट इयर.
लास्ट क्वेश्चन, शेवटचा प्रश्न पाहूया इंग्रजीचा. फ्लुरल फॉर्म ऑफ द वर्ड शीप. शीप या शब्दाचा अनेक वचनी शब्द आपल्याला निवडायचा आहे. शीप म्हणजे मेंढी, आणि अनेक असतील, वन असेल तर शीप आणि अनेक असतील तर शीप्स. ऑप्शन नंबर 2 या पद्धतीने. शेवटचा आपला विषय राहिलेला आहे बुद्धिमत्ता चाचणी. बुद्धिमत्ता चाचणी याचे आपण आता पुढचे 10 प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 21 आणि 22 साठी सूचना. खालील सारणीचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे निवडा. प्रश्न क्रमांक 21, खाली आपल्याला सारणी दिलेली आहे, त्यावरून आपल्याला प्रश्नांचा पर्याय निवडायचा आहे. उत्तराचा अचूक पर्याय प्रश्नांच्या अनुषंगाने निवडायचा आहे. 21 नंबरचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, नफा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कसा लिहाल. प्रश्न नीट वाचला पाहिजे. विद्यार्थी लगेच नफा या शब्दाचा शब्द तयार करतील, परंतु इथं विरुद्धार्थी शब्द आलेला आहे. नफा म्हणजेच त्याचा विरुद्धार्थी तोटा, आणि तोटा हा शब्द आपल्याला या सारणीच्या आधारे तयार करायचा आहे. पहिलं अक्षर आहे त. त्यासाठी या ठिकाणी स्वस्तिक आलेलं आहे, म्हणजे स्वस्तिक आपण सुरुवातीला येणार आहे. काना आहे, काना म्हणजे 2 रेषा, त्याला काना ता, आणि एक मात्रा म्हणजे 2 वेलांटी येतील त्याला. मात्रासाठी या ठिकाणी 2 रेषा आहेत. तो. आता पुढचा शब्द आहे ट. ट साठी या ठिकाणी स्टार दिलेलं आहे, आणि काना आहे पुन्हा 2 रेषा. म्हणजे असा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. सुरुवातीचा हा या ठिकाणी हे सर्व चुकीचं आहे. या ठिकाणी सर्व बरोबर दिलेले, फक्त या आडव्या 2 रेषा या पर्यायामध्ये नाहीत, त्यामुळे दुसराही पर्याय बाद झाला. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. पहा, वरची जे मांडणी केलेली, रचना केलेली अक्षर जे आहेत, चिन्ह जे आहेत, ते पर्याय क्रमांक 3 मध्ये आहेत. म्हणजे नफा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे तोटा, आणि तोटा हा शब्द सारणीनुसार या पद्धतीने लिहिता येईल. त्यामुळे त्याचे उत्तर आहे अचूक पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 22 पहा, कारागीर हा शब्द पर्यायातील कोणत्या चिन्ह गटातून तयार होतो. योग्य पर्याय निवडा. पहा, शब्द आपल्याला दिलेला आहे कारागीर. का रा गी र. तर पहिलं अक्षर आहे क. तर क साठी या ठिकाणी भागाकाराचं चिन्ह आहे. कला काना आहे, काना म्हणजे 2 उभ्या रेषा. र साठी चौकट आहे. पुन्हा कारा, पुन्हा काना आहे, म्हणजे उभ्या 2 रेषा. ग साठी गुणाकाराचं चिन्ह. वेलंटीसाठी या ठिकाणी हॅश वापरलेला आहे, आणि र साठी पुन्हा चौकट आहे. अशी मांडणी असलेली पर्याय पहिला जो आहे हे सर्व बरोबर आहे, परंतु या ठिकाणी गुणाकाराचे जे चिन्ह आहे ते या ठिकाणी नाही, त्यामुळे पहिला पर्याय हा बाद आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये भागाकार, चौकट, गुणाकार हे हॅशचे चिन्ह दुसरा पर्याय नाही, त्यामुळे हा सुद्धा पर्याय बाद आहे. तर तिसऱ्या पर्यायामध्ये पहा, याच क्रमाने सर्व चिन्ह आलेले आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर आहे. कारागीर हा शब्द पर्याय क्रमांक 3 या चिन्ह गटातून तयार होतो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 23 आणि 24 साठी सूचना आहेत. खालील सारणीचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे निवडा. आपल्याला 23 आणि 24चे उत्तर शोधायचे आहे. पहा, प्रश्न आपल्याला दिलेला आहे 42 भागिले 7 अधिक 2 बरोबर किती. आपल्याला ही पदावली दिलेली आहे आणि त्याचे चिन्ह वापरायचं आहे. पहा, ही पदावली आपण सोडून घेऊ आधी. 42 भागिले 7 ही जर क्रिया केल्या 7 ने आपण 42 ला भागलं तर उत्तर येते 6, आणि इथं अधिक 2 आहेत, आणि 6 अधिक 2 केलं तर उत्तर येते 8. तर 8 साठी कोणतं चिन्ह आहे पहा. 8 साठी वर्तुळ आणि 1 मध्ये उभी रेषा. पर्याय क्रमांक 1 मध्ये त्याचं उत्तर आहे. 24 नंबरचा प्रश्न पहा, सेम त्याच अंकांनी चिन्हांवर आधारलेला आहे. आपल्याला चिन्ह दिलेले आहेत आणि ती पदावली सोडवायची आहे. 5 चौकटीसाठी या ठिकाणी आपल्याला पहिले चौकट दिलेले, चौकटीसाठी या ठिकाणी 2 दिलेला आहे. इथं गुणाकाराची क्रिया आहे 2 गुणिले
पुन्हा चौकट आणि तिरपी रेषा त्यासाठी या ठिकाणी 5 दिलेला आहे, अधिक वर्तुळ आहे, वर्तुळासाठी या ठिकाणी 4 दिलेला आहे, वजा टी आहे, टी साठी या ठिकाणी 3 ही किंमत दिलेली आहे. आता ही जर आपण पदावली सोडली, पदावली सोडवण्याचा क्रम आपल्याला माहिती आहे, गुणाकाराची क्रिया अगोदर करून घ्यावी लागेल. 5 दुने 10, 10 अधिक 4 वजा 3 आणि 10 अधिक 4 ही जर क्रिया अगोदर केली तर 14 येईल आणि 14 वजा 3, 14तून 3 कमी केले राहिले 11. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 11 हे त्याचं अचूक उत्तर आहे. याच पद्धतीचे असे प्रश्न काळजीपूर्वक सोडवल्यास आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळवण्यास मदत होते. 25 क्रमांकाचा प्रश्न पहा. एका सांकेतिक भाषेत अधिक म्हणजे गुणाकार, म्हणजे अधिक साठी गुणाकार आहे, वजाबाकी म्हणजे अधिक आणि गुणाकार म्हणजे भागाकार. तर या पदावलीची आपल्याला किंमत विचारलेली आहे. 6 जागेवर ठेवूया आपण. अधिक साठी या ठिकाणी काय वापरलेलं आहे, गुणाकाराचं चिन्ह वापरलेलं आहे, म्हणजे गुणाकार येईल. 4 जसेच्या तसे. इथं वजा आहे, वजासाठी आपण अधिकचं चिन्ह वापरलेलं आहे, वजा बरोबर अधिक दिलेले आहे, वजा म्हणजे अधिक. इथे येईल 12 आणि गुणाकाराचं चिन्ह आहे, गुणाकाराच्या चिन्हाच्या ऐवजी या ठिकाणी भागाकाराची क्रिया आहे आणि 3 जसेच्या तसे. आता आपण ही जर पदावली व्यवस्थित सोडून घेतली तर आपल्याला उत्तर मिळून जाईल. पदावली सोडवताना आपल्याला अगोदर या संख्यांचा गुणाकार करावा लागेल. 6 चौक 24, इथं अधिक आहे आणि पुन्हा भागाकाराची, आता ही भागाकाराची क्रिया अगोदर करावी लागेल आपल्याला पदावली सोडवण्याच्या क्रमानुसार, म्हणजे कंचे भागू बे व. 12 या संख्येला जर 3 ने भागलं तर उत्तर येते 4 आणि या ठिकाणी अधिक आहे, ही जर क्रिया करून घेतली 24 अधिक 4 बरोबर 28, म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे 28. पर्याय क्रमांक 1 28. प्रश्न क्रमांक 26 पहा. खो खोच्या सामन्यात अजितच्या संघाचा पराभव झाला तर अशा वेळी त्याचे योग्य वागणे कोणते? पहा, सामाजिक आणि भावनिक बुद्धिमत्ता यावर आधारलेला प्रश्न आहे. सहकारी खेळाडूंवर रागावणे हे चुकीचं आहे. नंतरच्या सामन्यात चांगला खेळ करून जिंकण्याचा प्रयत्न करणे, तर हे योग्य वर्तन आहे. पर्याय क्रमांक 2. नंतरच्या सामन्यात न खेळणे हे चुकीचं आहे. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंची अबोला धरणे हे सुद्धा चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य वर्तन आहे. 27 नंबरचा प्रश्न पहा. तुमचा वर्गमित्र आजारी असल्यामुळे 2 दिवस शाळेत आला नाही, या प्रसंगी तुम्ही काय कराल? शिक्षकांना त्याला शिक्षा करायला सांगू. आता विद्यार्थी आजारी आहे, वर्गमित्र, त्यामुळे शिक्षा करणे योग्य नाही. मित्राकडून त्याच्या तब्येतीची विचारपूस करू. तो शाळेत आल्यानंतर भेटू. त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी जाऊ. पर्याय क्रमांक 4 हे योग्य कृती आहे. मित्राला भेटण्यासाठी त्याच्या घरी जाऊ. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 28 पहा. अहमदला खूप खोकला येत आहे, या प्रसंगी अहमदची कोणती कृती योग्य ठरेल? तोंडाला मास्क न लावणे, तर खोकला येत आहे त्यामुळे मास्क लावलं पाहिजे, ही कृती चुकीची आहे. गर्दी असलेल्या परिसरामध्ये फिरायला जाणे हे सुद्धा चुकीचे वर्तन आहे. खोकताना तोंडावर रुमाल धरून खोकणे हे योग्य वर्तन आहे. पर्याय क्रमांक 3. मित्राच्या वाढदिवसाला जाणे हे टाळलं पाहिजे. पर्याय क्रमांक 3 खोकताना तोंडावर रुमाल धरून खोकणे. 29 क्रमांकाचा प्रश्न पाहूया. एका सांकेतिक भाषेत 3 बरोबर 12, 4 बरोबर 20, 9 बरोबर 90, तर त्याच भाषेत 7 बरोबर किती पहा. 3 चे 12 कसे झालेत पहा. 3 चे 12 झालेत पहा. 3 चौक 12, म्हणजे पुढची संख्या घेतली आपण. 4 चे 20 कसे झाले पहा. 4 च्या पुढची संख्या आहे 5, 4 पंचे 20 आणि 9 चे 90 कसे झाले. 9 गुणिले 10, 9 10 90. मग त्याच भाषेत जर केला आपण 7
च्या पुढची लगतची संख्या आहे 8, 7 8 56, पर्याय क्रमांक 2 56. किंवा जर वेगळं जर कन्क्लुजन लावलं आपण 3चा वर्ग अधिक तीच संख्या, 3चा वर्ग 9 अधिक तीच संख्या यांची बेरीज केली तर ती येते 12. 4चा वर्ग अधिक 4 तीच संख्या, 4चा वर्ग 16 अधिक 4 20. त्याच पद्धतीने जर आपण केलं 9चा वर्ग 81 अधिक तीच संख्या 9 यांची बेरीज केली तर ती येते 90. आणि मग 7चा आपण जर वर्ग केला, 7चा वर्ग 49 अधिक तीच संख्या 7 7 49 अधिक 7 यांची जर बेरीज केली तर ती येते 56, पर्याय क्रमांक 2. याच पद्धतीने आता शेवटचा प्रश्न पाहूया. एका सांकेतिक भाषेत 32 बरोबर 25, 90 बरोबर 81 आणि 16 बरोबर 49, तर त्याच भाषेत 29 बरोबर किती आपल्याला विचारलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो पहा, 25, 81, 49 या आपल्याला वर्ग संख्या दिसतात. वर्ग संख्या आहे, स्क्वेअर नंबर आहेत. आता या ठिकाणी 25 ही 5चा वर्ग आहे. हे 5 कसं आलं ते आपल्याला शोधावं लागेल. पहा या 32 मध्ये 5 म्हणजे या अंकांची आपण बेरीज केली, 3 अधिक 2 येते 5, बेरीज 5 म्हणजे 5चा वर्ग 25. मग 9 आणि 0 यांची जर बेरीज केली तर ती येईल 9, 9चा वर्ग 81. आणि त्याच पद्धतीने आपण 1 आणि 6, 16 या अंकांची बेरीज केली, 1 आणि 6 ती 7 येते आणि 7चा वर्ग आहे 49. अगदी त्याच पद्धतीने आपण 29 मधले जे अंक आहेत 2 अधिक 9 ते 11 आणि 11चा वर्ग म्हणजे 11 ने 11 गुणलं, 11चा वर्ग आपल्याला पाठ आहे, 11चा वर्ग 121, पर्याय क्रमांक 4. या पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे आहेत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या हक्काच्या ई स्टडी या युट्यूब चॅनलला आपण अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी बाय बाय, टाटा, धन्यवाद.